नमस्कार सखीनो, कशा आहात तुम्ही सर्वजण। तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची टिप दाखवणार आहे। तर आपल्याकडे जी कढई असते त्याच्या मागच्या बाजूला खूप चिकट तेलाचे अगदी जिद्दी डाग पूर्ण काळे असे पडलेले असतात। तर अशा कढईचे जे डाग आहेत ते कसे घालवायचे, ते कसे निघतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ही जी माझी कढई आहे ते मी ॲक्च्युली ह्या कढईचे जे डाग आहेत ते घालवण्यासाठी खूप सारे मेथड मी यूज करून पाहिले, पण कुठलाच मेथडने ही माझी कढई क्लीन झाली नव्हती। पण आता जी मी ही ट्रिक जी वापरत आहे, जे हे मेथड मी वापरत आहे त्याने माझी कढई पूर्णपणे क्लीन झालेली आहे। तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। चला तर मग सुरू करूया व्हिडिओला। तर त्याच कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 4 चमचे डिटर्जंट पावडर घातलेला आहे आणि एक लिंबू पूर्णपणे पिळून घेतलेला आहे। माझ्याकडे छोटे छोटे तुकडे राहिलेले लिंबाचे यूज केल्यानंतरचे, तर तेच मी इथं वापरत आहे। तर ह्याच कढईमध्ये आपण पाणी गरम करत आहे, तर हे जे पाणी आहे तेच आपण मागच्या साईडचा जो कढई आहे ती क्लीन करण्यासाठी वापरणार आहे। आणि तसंच ह्यामध्ये गरम केल्यामुळे काय होतं तुम्ही बघू शकता, इथं जे चिकट डाग लागलेले आहेत ना, तर ते ह्या पाण्यामुळे थोडेसे ते नरम पडून आपण जेव्हा नॉर्मल घासणीने जेव्हा घासू त्यावेळेला ते आरामशीर निघून जाईल। त्यामुळे ह्यामध्ये पाणी उकळून द्यायचं आहे थोडा वेळ। मी थोडंसं पाणी आणि ॲड केलं होतं जेणेकरून ते पूर्ण काठापर्यंत पाणी येईल। तर भरपूर वेळ आता उकळलेलं आहे, ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनिट मी ह्यामध्ये उकळलेलं आहे। आता हे जे पाणी आहे ते आपण एका दुसऱ्या भांड्यात, एका खोलगट भांड्यात आपण काढून घ्यायचं आहे आणि ती कढई त्याच पाण्यामध्ये आपण डीप करून ठेवायचं आहे। तर माझं पाणी जास्त झालं त्यामुळं मी थोडं अर्धं पाणी त्या कढईमध्ये ठेवलेलं आहे। ह्याला आपण अर्धा तास असंच ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये। तर आता इथं आपण एक पेस्ट करून घ्यायची आहे, तुम्ही अंदाजेही घेऊ शकता। तर मी इथं सोडा घेतलेला आहे, बेकिंग सोडा, आणि त्यामध्ये मी डिटर्जंट पावडर 1-2 स्पून घातलेले आहेत। तुम्ही अंदाजेसुद्धा हे पेस्ट बनवू शकता, तुमची म्हणजे कढई किती घाण आहे त्यावर डिपेंड आहे। तर मी इथं 2 मोठे चमचे खायचा सोडा घेतलेला आहे आणि 2 चमचे मी डिटर्जंट पावडर घेतलेलं आहे आणि ह्याला मी छान मिक्स करून घेत आहे। तर सखीनो, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे। ही जी पेस्ट आहे ह्या पेस्टने तुमची कढई अजिबात क्लीन होत नाही। माझ्या कढईचे डाग थोडेसुद्धा ह्या पेस्टने गेले नाहीत। तुम्ही म्हणाल मग का दाखवत आहात, ही पेस्ट तर का करायची, मग दाखवायचं तरी का। पण मला इथं तुमच्यासोबत मी जे यूज केली ती मेथड त्यामध्ये कुठं फेल झालं ते सुद्धा मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। मी खूप व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, खूप वाचलेलं सुद्धा आहे वेगवेगळीकडे की बेकिंग सोडा, डिटर्जंट पावडर, व्हिनेगार, लिंबू हे सगळं वापरून त्याने आपण घासलं कढई तर त्याने क्लीन होईल, ह्याप्रमाणे वाचलेलं आहे। तर तेच मी मेथड यूज केली ती, पण त्याने माझे डाग निघाले नाहीत कढईचे। जर तुमचे डाग खूप हलके असतील तर ते निघू शकतील, पण जर माझ्या कढईचे जे डाग आहेत त्याप्रमाणे असतील तर तुमचे डाग त्याने निघणार नाहीत। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आपण जेव्हा कढई पाण्यातून काढतो अर्धा तासानंतर, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट सँडपेपर जे आहे सँडपेपरनं ही कढई पूर्ण क्लीन करा। माझी कढई इतकी क्लीन झालेली आहे सँडपेपरने, तर पहा किती सारी घाण निघालेली आहे। तुम्ही साईडला मॅटवर बघू शकता। तर एवढी माझी कढई क्लीन झालेली आहे। तर मी फक्त हे 2च मेथड यूज करत आहे। मी पाणी गरम करत आहे, तुम्ही बघू शकता किती घाण, किती तेलकटपणा जो आहे तो निघालेला आहे। तर मी काय करत आहे, जे ते पाणी उरलेलं आहे ना तेच मी पुन्हा गरम करत आहे आणि ती कढई त्यामध्ये डीप करून ठेवत आहे एक 10-10 मिनटं आणि त्यानंतर मी सँडपेपरनं घासत आहे। ह्यामध्ये पाण्यामध्ये ठेवल्यामुळं काय होतं ना, हा जो चिकटपणा आहे तो थोडासा नरम होत आहे आणि त्यामुळं ती घाण पटपट निघत आहे। आणि पाण्यातून काढल्यानंतर हे पुसून घ्यायचे आहे कढई एका वाळल्या कपड्यानं आणि त्यानंतर तुम्ही सँडपेपरनं ह्याला घासायचं आहे। ह्याला वेळ तर लागतोच, पण कढई इतकी छान निघते ना। तर मी सँडपेपरने ह्याला घासलेलं आहे पूर्णपणे आणि मला पूर्ण 1 दिवस लागला ह्याला बाकीची कामे करत करत हे करायला। तर पहा, पण मेहनतीचं फळ तुम्ही बघू शकता, कढई किती क्लीन निघालेली आहे। मागच्या बाजूचं तर तुम्ही म्हणजे मला तर विश्वाससुद्धा बसत नाही की इतकं क्लीन निघालेलं आहे फक्त एका सँडपेपरनं। तर तुम्हीसुद्धा ही मेथड नक्की करून पहा आणि मला कमेंट करून जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टिप्ससोबत। धन्यवाद।